करतो। आता पाहूया बातम्या विस्तारानं। छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396वी जयंती। जिथं सारी विशेषणं थिटी पडतात, उरतो तो फक्त आदर। केवळ महाराष्ट्रच नाही तर प्रत्येक राष्ट्राभिमानी मनाचं आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज। मराठी मुलखातली परकीयांची सत्ता उलथवून टाकत या मातीतल्या पिचलेल्या मनांना उभारी देणं, त्यांच्यात जाज्वल्य राष्ट्रप्रेम निर्माण करणं आणि त्यातूनच आदर्शवत असं हिंदवी स्वराज्य घडवणं, शिवरायांनी सुराज्याची न्याय नैतिक राजधर्माची पायाभरणी केली। स्वराज्यामध्ये रयत म्हणजेच प्रजा महत्त्वाची, त्यांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा हा मूलमंत्र महाराजांनी येणाऱ्या पिढ्यांना आणि राज्यकर्त्यांना देऊन ठेवला आहे। आज देशातच नव्हे तर संपूर्ण जगात शिवजयंतीचा उत्सव असून महाराजांना अभिवादन करून मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी केली जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दूरदर्शी नेते, कुशल प्रशासक, विलक्षण राजनीतिकार आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते अशा महान व्यक्तिमत्वाला आम्ही साष्टांग नमन करतो। त्यांचं शौर्य आपल्याला प्रेरणा देत राहील, त्यांचं सुशासन आपल्यासाठी मार्गदर्शक ठरेल आणि न्याय आणि स्वाभिमानाची त्यांची भावना आपल्या समाजाला अधिक सक्षम करेल, असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावर सांगितलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारा एक व्हिडिओसुद्धा पंतप्रधानांनी पोस्ट केला आहे। छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ नाम नहीं है। हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ राजा महाराजा राजपुरुष मात्र नहीं है। हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है। छत्रपति शिवाजी महाराज का व्यक्तित्व अद्भुत था। उन्होंने स्वराज की भी स्थापना की और सुराज को भी साकार किया। वो अपने शौर्य के लिए भी जाने जाते हैं और सुशासन के लिए भी। छत्रपति शिवाजी महाराज के व्यक्तित्व के इतने पहलू हैं कि किसी ना किसी रूप में उनका जीवन हमें अवश्य प्रभावित करता है। उन्होंने भारत के सामुद्रिक सामर्थ्य को पहचानकर जिस तरह नौसेना का विस्तार किया, अपना प्रबंध कौशल दिखाया, वो आज भी सबको प्रेरणा देता है। छत्रपति शिवाजी महाराज की वीरता, विचारधारा और न्यायप्रियता ने कई पीढ़ियों को प्रेरित किया। उनकी साहसिक कार्यशैली, सामरिक कौशल और शांतिपूर्ण राजनीतिक प्रणाली आज भी हमारे लिए प्रेरणा स्रोत है। जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिवजयंतीनिमित्त महाराजांना अभिवादन केलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र